भाजप आमदार नितेश राणे यांनी गेल्या संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी पुन्हा एकदा राऊतांविरोधात मोर्चा उघडताना संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी किंवा 10 जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला। तसंच केरला फाइल्स चित्रपटावरूनही नितेश राणेंनी ठाकरेंना टार्गेट केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काही आठवड्यामध्ये अजून एक भूकंप होणार आहे। संजय राजाराम राऊत ही येणाऱ्या 10 जून म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिवसाच्या अगोदर किंवा त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्या संदर्भात त्यांच्या बैठकाही झालेल्या आहेत, बोलणीही सुरू आहे। हा साप आहे, तुम्ही सापाला दूध पाजत बसलेला होता। हा ना बाळासाहेबांचा होऊ शकला ना तुमच्या उद्धव ठाकरेंचा होणार आहे। यांनी बाळासाहेबांच्या वेळी उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांमध्ये भांडणं लावली आणि तेच आता उद्धव ठाकरेंच्या घरात करतोय। आणि आज उद्या जेव्हा हा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करेल तेव्हा ह्याचे खरे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील। पण चला बाबा, तुला केरला स्टोरी आवडत नाही ना? केरला स्टोरी तुला फार टोचतंय। मग काय, त्या दिशा सालियन फाइल्स लवकर काढायची का? OTT वर येईल लवकरच, OTT वर त्याच्या प्रीमियर शोला बोलवतो तुला। दिशा सालियन फाइल्स तू घेऊन ये तुझ्या त्या पेंग्विनला बरोबर, बघून दे देशाला काय कार्यक्रम केलेले तुझ्या पेंग्विननी। संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार नितेश राणेंनी केला। त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं, सिरियस बोलण्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्यावर मी बोललं पाहिजे, याबद्दल मला विचारा। पोरासोरांच्या विधानावर मी काय बोलावं असा प्रतिप्रश्न त्यांनी केला। राणे म्हणतात संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये येणार आहे। मोठा राजकीय भूकंप येत्या काळात होईल असं त्यांचं म्हणणं। नितेश राणे कुणीतरी सिरियल बोलण्याच्या सवयीचा ज्यांचा लौकिक आहे त्याचं उत्तर द्यावं। उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी हल्लाबोल केलाय। जनमताविरुद्ध जाऊन रिफायनरीचा प्रकल्प उभारल्यास